आपल्या बायकांचं कसं झालं आहे माहिती आहे का, एखादी रेसिपी सुंदर जरी झाली ना तरी समाधान भेटतं. कशी ती सांगतेच पुढे. तर मस्त आम्ही दोघा मायलेकांनी मिळून ची मजा घेतली आणि त्यानंतर स्वयंपाकाला मी सुरुवात केली. तर आज होता बिर्याणीचा बेत. म्हटलं चला तुमच्याबरोबर बिर्याणी शेअर करावी. तसं तर आजच्या दिवस काही खास घडलं नव्हतं. म्हणजे माझा असं काही नाही आहे की मी सेलिब्रिटी आहे आणि रोज काहीतरी वेगळं घडेल. तर असं काहीच नव्हतं, म्हणून आज म्हटलं रेसिपी शेअर करावी. इथे मी तांदूळ धुवून ठेवले आणि पाण्याला उकळ आल्यावर तेच तांदूळ त्या पाण्यामध्ये टाकून दिले. चिकन मी दुपारीच मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. ती व्हिडिओ स्किप झाली आहे माझ्याकडून. त्यानंतर मला 10 मिनटं हे भात शिजायला लागला होता. आपल्याला पूर्ण भात शिजवायचा नाही आहे. मला काही लोक म्हणतात की तू कशाला हे सगळं उटारेटा करते, काय भेटतं तुला व्हिडिओ करून, कुणी बघतही नाही, काहीच नाही आणि तुला व्ह्यूज पण येत नाही. पण मला ह्या सगळ्यांच्या टोमणेच माझं एक प्रकारचं मोटिवेशन आहे की एक ना एक दिवस माझी दखल यूट्यूब नक्की घेणार आणि माझं खरंच ग्रोथ चॅनेलला नक्की होणार. तर इथे मी लाल तिखट, लाल मिरची, धना पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि हळद घेतलेली होती. सगळं काही मी माझ्याप्रमाणे घेतलेलं होतं. एक एक दीड दीड चमचा घेतलेला, कारण आमच्याकडे तिखट खूप जास्त आवडतं. आणि मी इथे सुहाना मसाला घेतलेला होता. सुहाना मसाल्याची टेस्ट अगदी बाहेरच्या बिर्याणीसारखीच लागते. आणि इथे तुम्ही कलर बघू शकता. हा जसा मसाल्याला कलर आलेला आहे तसाच माझ्या यूट्यूबच्या ग्रोथला पण कलर येऊ दे, अशी मी देवाकडं खूप मनापासून इच्छा करते. आणि तुम्हाला पण जर थोडासुद्धा माझा ब्लॉग आवडत असेल तर प्लीज मला सपोर्ट करा. काहीतरी नवीन करण्याची उमेद माझ्यामध्ये आहे, तर त्याला प्रोत्साहन द्या. आणि इकडे मी मिक्सरचं भांडं धुवून त्याच्यामध्ये जे उरलेलं पाणी होतं ते सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकून दिलं होतं. आणि लागल्या हातच मी लगेच मसाल्याचा डबा पुसून काढला होता. कारण अशा छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण लगे हात करून घेतो ना, मग नंतर आपल्याला जास्तीची कामं पडत नाहीत. आणि हीच जी सवय आहे ती मला मधुराज रेसिपीमुळे लागलेली होती. त्यांनी हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. आणि इकडे चिकन शिजेपर्यंत मी फटाफट भांडी घासून घेतली होती. आणि चिकन शिजल्यानंतर मी अशी थर लावून घेतले होते. मला थर लावलेली बिर्याणी खायला खूप जास्त आवडते. आणि सगळ्यात पहिले मी मसाला खाली ठेवला, त्याच्यानंतर त्याच्यावर कांदा टाकला, मग परत भात टाकला. भातावर थोडासा बिर्याणी मसाला स्प्रेड केला आणि हिरवा कलर टाकला. फूड कलर आहे तो ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाका. मी याच्यामध्ये दूध वापरलेलं नाही आहे, कारण मला पर्सनली दूध वापरणं आवडत नाही, केसर वगैरे, म्हणून मी इथे येल्लोचा फूड कलर वापरला. आणि त्यानंतर माझ्या इथे स्मोक देऊन घेतला आणि पुदिना टाकला आणि अशी माझी